अंकु महाराजाऊ, एका रात्रीत तिथे झोपड्या कशा काय आल्या हेच मला कळत नाहीये. बोर्ड लावलाय, बांधकाम सुरू आहे, तरी सुद्धा झोपड्या उभं केल्या. महाराज, मला ना या मागे कुणाचं तरी कारस्थान वाटतंय. ते काय ते शाळेच्या जमिनीवर काय ते एन्क्रोचमेंट झाली म्हणे. हा, रात्रीतून बेकायदेशीर झोपड्या उभ्या राहिल्या म्हणे. किती आहेत त्या? 15-20. आज असतील 15-20, उद्या होतीलच की 50-60. हो, आणि त्यांना टच करणं अजिबात सोपं नाहीये. शाळा खतरे में है सरपंच साहेब. महाराज, याच्या मागे कुणाचं कारस्थान आहे, ते का आहे, या सगळ्यावर विचार करण्यापेक्षा आता आपल्या समोर असलेल्या या समस्येवर तोडगा काय काढता येईल याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि कुठल्याही समस्येवर तोडगा हा फक्त चर्चेनं निघू शकतो असं मला वाटतं. व्यंकू काका, तू पाहिलंस ना आपण मागच्या वेळेस बोलायला गेलो तेव्हा काय केलं त्यांनी? त्या स्तंभासोबत चर्चा होऊ शकते का? मागच्या वेळी तो तुझ्या अंगावर धावून आला तेव्हा तू मला गप्प बसवलंस. नाहीतर ना, ज्या हाताने टच केलं होतं ना तुला, तोच हात मी त्याचं उखड फेकून दिला असता. हो, पण त्यामुळे हा प्रश्न आणखीन चिघळला असता अध्यक्ष. हे बघ, हाणामारी करून कुठलाही प्रश्न कधीच सुटत नाही. हे बघ, अडी अडचणींमध्ये असणारी माणसं आहेत, प्रॉब्लेम मध्ये, त्यांच्या समस्या आपणच समजून घेतल्या पाहिजेत. हे बघ, आपण जर दंडेली केली ना अधोक्षज, तर हा प्रश्न आणखीन बिकट होईल आणि समस्या वाढत जाईल. बाबा, गोपाळने तुमच्यासाठी औषधं पाठवली आहेत. दादा नमस्कार. 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 सगळं मजेत ना? नाही म्हणजे काही अडचण असेल तर सांगा. आपले नवीन सरपंच साहेब सगळ्या अडचणी सोडवतील. ते रस्त्याचं काम झालं तर बघा साहेब, बरं होईल. नक्कीच, या वर्षभरात त्या रस्त्याचं काम नक्की मार्गी लागणार. बरं, इकडे कोणी म्हातारी बाई राहते का? म्हणजे नवीन राहायला आलीये, इथं गावातली नसलेली. नाही, इकडे कोणी म्हातारी बाई राहत नाही. नाही म्हणजे जरा डोक्याला जोर देऊन बघा. इथे नाही तर थोडी पुढे वगैरे इकडे. इकडे पुढे शेतजमीन आहे साहेब, लोकांची घरच नाही आहेत. इथं कोण नवीन राहायला आले का रे दामू? नाही रे. चालेल, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
आता त्याने व्यंकू काकासाठी औषधं पाठवले. हो, पण त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? कुठल्याही मुलाला आपल्या वडिलांबाबतीत प्रेम असतंच ना. हा, आता काही जण असतात ज्यांना ती काळजी दाखवता येत नाही. असा गोपा दादा प्रेमळ आहेच. बाबा, ठीक आहे. द्या. बाबा, तुमची काही हरकत नसेल तर एक बोलू का? अगं बोल ना, विचारतेस कशाला? नाही म्हणजे शाळेचा विषय सुरू होता ना. मी सुद्धा शाळेचा एक पार्ट आहे. पण तुमच्या ह्या डिस्कशन मध्ये मला कोणी सामीलच करून घेतलं नाही. आमचा तसा काही उद्देश नव्हता. ते माहितीये मला, म्हणूनच आता मी हक्काने एक सजेशन देणार आहे. बाबा, तो कोण गुंड आहे संभा, त्याच्याशी गोपाळ नक्कीच बोलू शकेल. अजिबात नाही. गोपाळने बोलायची काही गरज नाही. अहो, आपल्याला गोपाळचं काम माहितीये. एक घाऊन 100 तुकडे. त्यात त्या संभानं व्यंकू महाराजांवर हात उचलले. चर्चेचा रंगच बदलेल गोपाळ. चर्चा मुखाने नाही तर हाताने होईल. आपल्या बाबांना हात लावलाय कुणीतरी, हे सहन होणार आहे का त्याला? सांग बरं तूच. हे बघा महाराज, मला असं वाटतं आम्ही दोघांनी जाऊन पुन्हा एकदा बोलावं त्या संभाशी सामोपचारानं. तुम्ही दोघांनीच का? अगं श्रीकला, अशा अवस्थेत महाराजांना कसं घेऊन जाणार आहोत आम्ही? हा, आणि आम्ही दोघं घरात नसताना कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे घरामध्ये. आणि ही जबाबदारी तू बरोबर पार पाडशील, खात्री आहे मला. एकदम बरोबर बोलली इंदू. काका, आम्ही जाऊन येतो. ठीक आहे, जाऊन या तुम्ही. येतो. चल. येतो महाराज. बाबा, अजून किती भांडवल करणार आहेत गोपाळच्या रागाचा या इंद्रायणीताई? अगं तसं नाहीये ते श्रीकला. काय आहे, गोपाळ आणि इंदू लहानपणीपासून एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी. इंदू ओळखते ना गोपाळला. गोपाळ लहानपणापासून तापटच आहे. त्यामुळे आत्ता इंदू जो विचार करते ना, तो बरोबर वाटतोय मला. पण माणूस बदलू शकतो ना. हो, नक्की बदलतो, का नाही. पण बदल ही अशी एकदम एका रात्रीत होणारी प्रक्रिया नाही. कोणत्याही माणसामध्ये बदल हा अत्यंत सावकाशच होतो. एका रात्रीमध्ये बदल असा एकदम जादू केल्यानेच होऊ शकतो. म्हणजे इंद्रायणीताईच बरोबर? हो, निदान या आत्ताच्या बाबतीत तरी इंद्रायणी बरोबर विचार करते. तुमचा खूप विश्वास आहे ना इंद्रायणीताईंवर? कसं आहे श्रीकला, इंद्रायणींनी हा माझा विश्वास वर्षानुवर्ष निर्मळ अंतःकरणाने कमावलेला आहे. बर, मला जरा ते अभंगाचं पुस्तक दे ना, वाचत बसतो. हो. अच्छा, असं आहे होय. मग एक दिवस तिच्यावरच्या ह्या विश्वासालाच आग लावणार मी.
जावई बापू, तुमच्या पाठराखीन बाईंचा नेमका प्रॉब्लेम काय असेल हो? अहो एक नाही, मल्टिपल प्रॉब्लेम असतील त्यांचे. हा, तुम्हाला माहित असेल ना, तुम्हीच आम्हाला सांगा. घ्या. आम्हाला असं वाटलं होतं का तुम्ही कामाचे असाल म्हणून एकुलती एक मुलगी तुम्हाला करून दिली. तुम्हाला घर जावई करून घेतलं, पण दिवसभर खाण्याशिवाय तुम्ही दुसरं काही करतच नाहीये. सासूबाई, अपमान करताय तुम्ही आमचा. वय केला अपमान, पण तुम्हाला काही फरक पडतोय का? अहो, आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं सोडून मलाच काय प्रश्न विचारताय? सासूबाई, तुम्हाला सांगतो ना, तुमची लेवल आम्ही मॅच करू शकत नाही. अहो, तुम्ही हुशार आहात, तुम्ही प्रचंड हुशार आहात. आयच हुशार. ज्या गोष्टी मला माहितीये ना, त्या तुम्ही मला पुन्हा सांगू नका. जे माहित नाही ना, ते सांगा. आता मला सांगा, या आपली इंद्रायणी तुमची पाठ राखील, ती त्या श्रीकलाच्या मागे इतकी का लागत असेल? आम्हाला वाटतं ना हा, की त्यांचं लग्न गोपाळ महाराजांसोबत नाही, तर आदक्षज महाराजांसोबत झालं ना, म्हणून. झालं मग त्याचं काय? अहो, हेच रिझन असू शकतं, दुसरं नाही. झालंय काय, गोपाळ महाराजांवर पाठराखीन बाईंचं प्रेम होतं, पण गोपाळ महाराजांचं लग्न झालं श्रीकला सोबत, म्हणून पाठराखीन बाई श्रीकलावर अशा काठ खाऊ येत. म्हणजे गोपाळनं काय आयुष्यभर असंच राहायचं का? लग्न करायचंच नाही? बघा ना, दिवसभर आपलं दारू पीत बसायचं आणि देवदास बनायचं, हिच्यासाठी. कदाचित ना असंच वाटत असेल त्यांना. काय सांगता येतं. असलीच आहे ती अप्पलपोटी. नाही, पण ही इंद्रायणी श्रीकलाच्या मागे एवढी का लागलीये, याचं नेमकं उत्तर शोधायलाच पाहिजे. एक मिनिट. पप्प्या, हा, असं जाणाऱ्या माणसाला टोकू नये. अगं अर्जंट काम आहे म्हणून थांबवलं. काय काम आहे? अरे इंदूने मला पप्प्या, ते मी तुला काम सांगितलं होतं ना. हा. उगाच आजूचा टाइम वेस्ट करायलास तू. मी कुठं आदूचा टाइम वेस्ट केला? आदू, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो बरं. हा, अरे मग मला पण सांगा ना, एकत्र जाऊ. आदू, तू आतापर्यंत दुकानावर पोहोचला असतास. त्या बिचाऱ्या इम्रानवर किती लोड यायला लागलाय रे. पप्प्या, तुम्हाला आहे ना ग्रामपंचायतीपाशी सोड. हा, तुला मी कॉल करते तिथून निघाल्यावर. पर्यंत ऐक, तुझं काम झालं की सांग, मला फोन कर. आपल्याला ते शाळेच्या जागेवर जायचंय. हो, येतो. बरं झालं बाबा गेला. मला तर ना टेन्शनच आलं होतं, काय सांगायचं त्याला. टेन्शन मला आहे आणि आलंय तुला. एक तर मला खोटं बोलता येत नाही. हा, पण तू आयडिया भारी केली. इम्रानवर लोड आलाय. बरं, ते सगळं जाऊ दे. कामाचं काय, त्या बाईचा काही पत्ता लागला? खरं तर काहीच कळलं नाही बघ. म्हणजे अगं, मी तिथं बऱ्याच जणांना चौकशी केली, पण सगळेजण हेच म्हणले की तिथं अशी कोणती म्हातारी बाई राहतच नाही म्हणून. म्हणजे काम नाही झालं. पप्प्या शेठ म्हणतात आपल्याला, आपल्या हातून काम होणार नाही असं कधी झालंय का? तू काय ते स्पष्ट बोल. हे बघ इंदू, मला ना तिथे एक म्हातारा भिकारी भेटला. मग मी त्याला माझ्या पद्धतीने घेऱ्यात घेतला, तर त्याने मला सांगितलं की या घराच्या मागून एक म्हातारी बाई ये जा करते. तर मग मी त्याला विचारलं की घर कुठलं, तर त्याने श्रीकलाच्या घराकडे बोट केलं. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. काय भानगड आहे ना पप्प्या, लवकर शोधावी लागणार आहे. ती जर ये जा करत होती, तर मग अचानक कडक कुठे झाली? कुठे ही रत्ना?
दोन दिवसाची उपाशी आहे ग माय. भाकर तुकडा दिया ग माय. 2 दिवसाची उपाशी आहे. देवाच्या नावानं द्या रा. हो काय 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 पाहिजे? इथं भीक भीक मिळत नसते, निघायचं इथून. चला चला. असं म्हणून नाही लेकरा पाप लागल. पाप? हा? आणि विंजे सरकारला? अरे. विंजे सरकारला कधी पाप लागत नसतं. हे तुमच्यासारखे असं तोंड लपवून भिका मागतात ना, त्यांनाच पाप लागत असतं. हाव जावई बापू, अहो काय करताय? का उगाच बोलताय त्यांना? कोणी आनंदानं भीक मागतं का? आनंदानं? अहो तुम्हाला माहित नाही हे लोक बंगले बांधले त्यांनी भिका मागून. हा हो, तुम्हाला काय भीक भीक मिळणार नाही. निघा बरं इथून. चला. अरे बाळा, बंगले बांधले असते तुझ्या दाराची अशी शिव्या का तुम्ही राहिले असते का? बघितलं ना कशी ऍक्टिंग करतायत आणि बकरीचा आवाज काढून कसं चुटू चुटू बोलतायत ते. तुम्ही निघा बरं इथून. चला चला. दया कर ग माय, मागत करायला असं रिकामा हाताने पाठवू न ग. बघितलं ना तुम्ही. अहो जावई बापू थांबा, हो थांबा. मावशी, मी तुम्हाला जेवायला वाढते. हं? अहो पण आई कोण आहेत या? भिकारी आहे भिकारी. भीक मागायला आल्यात. आणि आमच्या चुलत सासूबाईंना पुळका आलाय, जेवायला वाढतायत त्यांना. हो तुम्ही. जावई बापू असं काय करताय? हो विठुरायाचं घर आहे. या घरातून आजपर्यंत कधीच कोणी रिकाम्या हातानं नाही गेलेलं, जाणार पण नाही. श्रीकला, या मावशींना पोळी भाजी वाढ ग, किंवा डाळ आणि तांदूळ बांधून दे. आणि हो, माझी जुनी साडी आहे ना, ती पण दे त्यांना. देव भलं करण, देव भलं करण. करेल करेल भलं करेल ना. अरे लेकरा, असं बोलू नये. ताई, तुम्ही मागच्या दाराला या. तिकडे मी तुम्हाला जेवायला वाढते. हा बाय बाय. हे बघा, असं जा आणि उजवीकडे वळा. येते ग बाय, येते. भलं करीन ग. हा करेल करेल. हा जा गिळा, फुकटचं गिळा जा. काय कुठून निघाली लग लग? काय झालं मोठ्या बाई? मला काही नाही झालं, पण हे तुला कसं काय एकदम पेलवलं एका हातात? त्यात न पेलवण्यासारखं काय? अगं ते तुझ्या हाताला दुखापत झाली होती ना, मग एका हातात असं ताट कसं काय धरलं तू? एवढं सगळं कसं तुला एका हातात उचलतंय ग? त्यात न पेलवण्यासारखं काय? अगं ते तुझ्या हाताला दुखापत झाली होती ना,
मग एका हातात असं ताट कसं काय धरलं तू? हे दुखापतीचं दारजोड झालं होतं, तुला उघडता येत नव्हतं, मग ते हिसका दिला आणि मग तू बाहेर पडली, तेव्हा दुखापत झाली, नाही का सांगितलं तू? दुखावला होता माझा हात, पण एवढ्या तेवढ्या गोष्टींना मी दाद नाही देत मोठ्या बाई. चांगलंय हा, चांगलंय. मला सांग, तुझा हात ते दाराचा हिसका बसला म्हणूनच दुखावला होता ना? हो, का इंद्रायणीमुळे दुखावला होता? नाही, त्यांच्यामुळे नाही दुखावलं. मी सांगितलं होतं ना, दरवाजा खूप घट्ट बसला होता, उघडतच नव्हता. त्यात मला झटका बसला आणि हात दुखावला. श्रीकला, त्या इंद्रायणीनं तुझ्यावर एवढे आरोप केले, तुला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तरी पण तू तिचीच बाजू घेतलीस का? नाही मोठ्या बाई, म्हणजे इंद्रायणीताईंची बाजू घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. आता त्यांनी माझ्यावर आरोप केले होते, पण नंतर त्यांनी माझी माफीही मागितली, म्हणून मी सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाकलं. हे पण चांगलंय. आणि तू समजतेस ना, तेवढी ती साधी नाही बर का. तुला माहित नाही ती कशी येते. तुम्हाला माहिती आहे त्या कशा आहेत? हा मग चांगलीच माहिती आहे. तिनं जर समजा तुझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला, तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर सरळ मला सांगायचं. मग काय होईल? काय होईल म्हणजे? सासू आहे मी तिची, तिला सरळ करीन. मी तुम्हाला अजून चिवडा देऊ का? नको, चिवडा नको, चहा कर. आणि चांगला अद्रक घालून कर. अद्रक जास्त आणि साखर कमी. हा. आणि वरती आणून दे बर का. आणि त्या इंदीनी तुला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर काय करायचं? तुम्हाला येऊन सांगायचं. वरती आणून दे. येस. रे सरपंच, तुला हातपाय तोडून घेतल्याची अक्कल येणार नाही का? तुला सांगितलं नाही जागा आमची आहे. आमच्या जागेवर पाय ठेवायची हिंमत करशील ना तर जीवनाची जाशील तो. हात तर लावून बघ. तुला ना इथेच मी. इंदू 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 तू शांत हो. व्यंकू काका म्हणतो की शांततेत बोलल्याने प्रश्न सुटतील, नाहीतर वाढतील. अरे पण हे बघ ना. मी बोलतो एकदा. मी बोलतो. ऐका ना संभा, कसं आहे ना, ही जी जमीन आहे ना, ही शाळेसाठी सरकारने आम्हाला दिली, मला आणि इंदूला. आम्ही इतक्या मेहनतीने, इतक्या मुश्किलीने ही जमीन मिळवली हो. हा, इथे जी शाळा उभारल्या जाणार आहे ना, त्याच्यावर खूप लहान लहान लेकरांचं भविष्य टिकलेलं आहे हो. प्लीज त्यांच्या भविष्यासोबत तरी खेळू नका. हवं तर मी तुमचे हात जोडतो. मी तुम्हाला ना दुसरीकडे राहण्याची किंवा दुसरी एखादी जागाची सोय करून देतो. हा, मी पूर्ण प्रयत्न करतो त्याच्यासाठी. फक्त तुमच्या झोपड्या आहेत ना त्या. जिथं आमच्या झोपड्यात तीच आमची जागा, त्याच्यात बदल होणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना हे सरपंच आहेत म्हणून?
ते तुम्हाला हात जोडून बोलतायत याचा अर्थ ते कमजोर आहेत, घाबरट आहेत असं काढू नका बरं. आहा आहा, आम्ही तुमचं बोलणं ऐकलं ना, आता तुम्ही आमचं ऐका. कमरेला चाकू बांधला आणि सगळे प्रश्न सुटले असं होत नसतं. हे जे विठुरायाचं मंदिर आहे ना, त्याच्या पलीकडे उभा राहा ना तुम्ही तुमच्या झोपड्या. अहो ते शाळेचं काम सुरू आहे, शाळा एकदा उभारली की तुमच्याच मुलांना शिकता येईल तिथं. हे बघा, चांगल्या कामात आडकाठी आणू नका, उलट त्यात सहभागी व्हा, यात तुमचाच फायदा आहे. आणि कष्टकरी माणसांची गरज असतेच की गावाला. तुम्ही जर विश्वासपात्र वाटलात तर गावाशी घट्ट नातं निर्माण होईल तुमचं. आणि गावाच्या विकासासाठी काही प्रकल्प चालू आहेत, त्यात सुद्धा तुम्हाला काम मिळेल. अहो हाताला काम आहे, मुलांना शिक्षण आहे, अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा ना. बाई तुम्ही किती भारी बोलता हो, एकदम असं मनाला भिडतं. मला तुमची ऑफर मंजूर नाही. आपल्याला आपण हे मंजूर करू शकत नाही. ही जागा शाळेची नाही, या संभाची आहे, संभाची. विषय संपला. पे परत असले ऑफर घेऊन येत जाऊ नका. विषय गावातल्या पोरांच्या भविष्याचा आहे. एक गुंड येऊन कसं काय संपवणार आहे? अहो तुमची पोरं शिकली तर त्यांना अशी गुंडगिरी करावी लागणार नाही. ऐका माझं, शाळेच्या कामात आडकाठी आणू नका. हे बघा ना, मी तुम्हाला शाळेच्या बांधकामाचं काम देते ना, म्हणजे रोजगार मिळेल, विठुरायाच्या मंदिरामागे राहायला जागा मिळेल. ए बस झाली तुझी बडबड. तू निघ इथून, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर ताई हे घ्या, पोटभर जेवा हा, आणि काही लागलं तर मला आवाज द्या. ए अगं हे हात काय हात. तू काय करतेस इकडे? हा, अक्कल घाण ठेवलीस का? तुला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. इथे आलीस आणि ती इंद्रायणी तुझ्या मागावर आहे, तुला शोधती, आणि तू इकडे काय करतेस रत्ना? मला माहितीये, पण तुला एक गोष्ट माहित नाही ते सांगण्यासाठी मी इथे आली आहे. कोणती गोष्ट सांग पटकन. बघ तुला सावध राहावं लागेल. तो इंदीचा दोस्त आपल्या घराकडे चौकशी करत फिरत होता. तो तो पप्या. हा, तो ना, तो पक्का तुझीच चौकशी करत असणार आहे. आपल्याला सावध राहायला पाहिजे. हे बघ, हे सगळं धोक्याचं आहे, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा. काही कर, पण त्या पोराचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे. हे त्यांना लक्षात तुझ्या, त्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे. हे घे, काळजी घे. येते मी. काय आहे? काय काय प्रकार आहे हा? कुठे काय काय झालं?
काय झालं म्हणजे? अहो काय तुम्ही पण दिग्रजकरांसारखे वागायला लागले, हं? अन्नदान करायला लागले. असं करू नका, यांचं ऐकू नका. काय आहे, ऑलरेडी ना वाळवी लागली होती, चोरी झाली होती ना, तर मोठं नुकसान झालं होतं ना आपलं. म्हणून सांगतोय, बाकी काही नाही. हं? ठीक आहे, या मग आता. हं? ह्याने ऐकलं असेल का? नाही नाही नाही, नसेल कदाचित. ह्या पप्प्याचं ना काहीतरी केलं पाहिजे. काकी झोपताय होय? हो अगं, पडणारच होते. अहो काकी, तुम्हाला औषध द्यायचं होतं ना, विसरूनच गेले. आता देते. अगं, दिलंय मला औषध श्रीकलानं. काय ग, काय झालं? बाटली वेगळी आहे आणि गोळ्या पण. हा, औषध बदललंय. 250 mg झालंय आता. माफ करा काकी, पण श्रीकलानं असं मनानं औषध बदलणं योग्य नाहीये. इंदू, तिचा नवरा डॉक्टर आहे अगं, त्याला विचारूनच बदललं असेल ना औषध. तरी पण काकी, इंदू, औषध बदललंय हा प्रॉब्लेम आहे का श्रीकलानं औषध बदललंय हा प्रॉब्लेम आहे? तू नेहमी तिच्याविषयी वाकडा विचार का करतेस ग? वाकडा विचार नाही काकी, फक्त विचारत होते मी. पण असो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तिचा नवरा डॉक्टर आहे, विचारूनच गोळ्या बदलल्या असतील. तुम्ही काळजी घ्या, येते मी. गुड नाईट. ही श्रीकला माझ्या माणसांबरोबर कसला खेळ खेळतीये? हा मोबाईल ना म्हणजे माझी सवत आहे. माझ्यापेक्षा तू या फोनशीच जास्त बोलतोस ना. तुम्ही चुकताय मिलॉर्ड. उलट तुम्हीच स्वतःला घरच्या कामांमध्ये इतकं गुंतवून घेतलंयत ना की तुमचा हा बापुडवाणा नवरा डोळ्यात प्राण आणून तुमची वाट बघत असतो हे सुद्धा सपशेल विसरलायत तुम्ही. काही आहे डॉक्टर, तुला विसरेन का मी? तसं दिसतं तर आहे. परत हातात फोन ठेव ना. बरोबर आहे, तू समोर असताना हातात फोन असता कामा नये. हातात तुझा हात पाहिजे. रोमॅन्टिक होतोयस? बाय बर्थ रोमॅन्टिक आहे मी. अच्छा, सगळी नाटकं कळतायत तुझी मला. चांगलंय की मग. गोपाळ, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. तू बोल, मी ऐकतोय. आपल्या शाळेची जी जमीन आहे ना, तिथे काही लोकांनी झोपड्या बांधल्यात. संभा नावाचा एक गुंड आहे, त्याने ना अतिक्रमण केलंय तिकडे. हो का? मला माहित नव्हतं. त्या संभाने ना बापांवर हात उगारला, माहितीये? व्यंकू महाराजांना कधी कळणार काय माहित.
त्यांनी जायलाच नव्हतं पाहिजे ना तिकडे. त्यांना शाळेविषयी काळजी वाटली म्हणून ते गेले ना रे तिकडे. ते गेले त्यांची मर्जी, पण आपण आत्ता त्या विषयावरती का बोलतोय? कारण माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? माझी ही इच्छा आहे की तू जाऊन त्या लोकांशी बोलावं आणि त्या संभाला तू समजवावं. काय समजवायचंय मी त्याला? हेच की ती जमीन शाळेची आहे आणि तिथे ते असे झोपडी वगैरे नाही बांधू शकत, अतिक्रमण नाही करू शकत. श्रीकला, तुला काय वाटतं मला काही दुसरे कामधंदे नाही आहेत का? त्या शाळेमुळे माझ्या आयुष्यात काय झालंय ना ते फक्त माझं मलाच माहिती. शाळेचं नाव जरी आलं ना तरी डोकं सरकतं माझं. त्यामुळे प्लीज माझ्यासमोर हा विषय परत कधीच काढू नकोस. म्हणजे ह्या गावात जर शाळा झाली नाही तर तुला काहीच फरक पडणार नाही? अजिबात नाही, उलट आनंदच वाटेल मला. असं कसं म्हणू शकतोस तू गोपाळ? कारण श्रीकला, ती शाळा इंद्रायणी आणि आदोक्षजला काढायची आहे. त्यामुळे त्या करता येणारे प्रॉब्लेम सुद्धा त्यांनीच सॉर्ट करायला पाहिजे. मी सुद्धा शिकवते त्या शाळेत. मग नको शिकवू श्रीकला. तुला दुसऱ्या कुठल्याही शाळेमध्ये सहज नोकरी मिळेल लागेल. आणि या शाळेचं भविष्य अवघड आहे, कारण त्या जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलंय ना ती मोहितरावची माणसं आहेत. ती तिकडनं हलणार नाही. तू बोल ना मग मोहितशी, तो तुझं ऐकेल ना. या नसत्या उठाठेवी करायला मला अजिबात वेळ नाही. माझ्यासाठी नाही, कोणाच साठी नाही. गुड नाईट. तुला माझं ऐकावंच लागेल गोपाळ. त्यासाठी रत्नाचा मन ताब्यात घेणारा खास अर्क आहे माझ्याजवळ. आता उद्याचा चहा आणि कमाल पहा. तिचा नवरा डॉक्टर आहे अगं, त्याला विचारूनच बदललं असेल ना औषध. तरी पण काकी, इंदू, औषध बदललंय हा प्रॉब्लेम आहे का श्रीकलानं औषध बदललंय हा प्रॉब्लेम आहे? कालची औषधं आज बदलल्या गेली, ते काही कारण नसताना. आणि कुणालाही त्याचं काही वाटत नाही. काय हे? बापरे, दुकान आणि सरपंच की दोन्ही डबल ड्युटी झाले. किती रात्र झाली, नीट झोपच नाहीये. आज रात्री मात्र मस्त गोडे विकून झोपणार. आदू, मला तुझ्याशी बोलायचंय. इंदू, आज नाही, आता उद्या सकाळी बोल. आडवा नकोस पडू. आदू, अरे ऐक ना रे, महत्वाचं बोलायचंय. बोल. श्रीकलाने शकुंतला काकींची औषधं बदललीत. हो, मला माहिती आहे. तू 250 mg केली आहे, पण त्याचं काय आता? हिंदू, औषध बदलली म्हणून आता तू श्रीकलावर संशय घेतीये, बरोबर? अगं तुला कितीदा सांगितलंय की ते बिचारा श्रीकलावर संशय नको घेत जाऊ. पण तुझं आपलं तेच नेहमी. जेव्हापासून श्रीकला घरात आली ना तेव्हापासून तुझं असंच चाललंय. तुला असं वाटतं का या घरातल्या लोकांचं नुकसान करेल मी? अगं नाही इंदू, माझ्या पण मनात तसं काही नाहीये. हा तू, अरे मला फक्त इतकंच म्हणायचंय की त्या श्रीकलाने गोपाळला किंवा कोणत्या डॉक्टरला विचारून ह्या गोळ्या बदलल्यात का?
कधी कधी अति काळजीपोटी सेल्फ मेडिकेशन करतं ना माणूस. अगं इंदू, श्रीकला त्यातले नाहीये ग. ती गोपाळ दादाची बायको आहे, एका डॉक्टरची बायको आहे. ती असं हे बघ, तिने गोपाळ दादाला ना एवढ्या रात्री कोणाचं. हॅलो, काय कधी? सिस्टर, पुष्पेंद्र कुमार कुठे? 4थ्या वॉर्डात 6 नंबर बेड. थँक्यू थँक्यू. असं सोडेल ना तुला? काय करत होती एवढी फास्ट गाडी चालवायची? हा, ते गाडीला काय विमान बनवायचं होतं का तुला? कशाला एवढी फास्ट गाडी चालवतो? कशाला चालवतो? अहो सरपंच साहेब, कार्यकर्ता दवाखान्यात आहे की नाही, तुम्हाला सांगतो त्याला ना गोड स्वरात चौकशीची गरज आहे सध्या. सीताफळ, सफरचंद, ते अजून काय म्हणतात संत्री, या सगळ्या फळांची गरज. तुम्हाला सांगतो साध्या नाही माहिती का, क्रीमच्या बिस्किटची गरज आहे, क्रीमच्या बिस्किटची. आणि तुम्ही माराय जोडायच्या गोष्टी करायला तुम्हाला. तुला तर फ्रॅक्चर हातावरच बुक्का मारला पाहिजे. आदू, हिंदू बघ बर कशाला आणलं तू याला? बघ काही सुधारणारच नाही. पप्प्या, काय रे, गाडी जरा सांभाळून चालवायची ना. अगं इंदू, 40ची स्पीड होती ग गाडीची. काय नाही 40च्या स्पीडनी कानाला फोन लावून चालला असेल गाडीवर. कार्य करताना 100 लोकांचे फोन येत असतील याला. तसं काही पण नव्हतं आदू. बघितलं हा ना, त्याची चूक कबूलच करत नाही. बर, 2 हस्तक आणि 1 मस्तक जोडून तुम्हाला सॉरी म्हणतो बघा. अरे तू थोडक्यात वाचलायस. बर, मी काय म्हणतो सरपंच साहेब, तुम्ही फळांचा ज्यूस नाही आणला, ऍटलिस्ट पाणी पाजता का? पाणी म्हणजे बघा, तिकडचं तर तांब्यातलं पाणी संपलं. तेवढं नर्सला सांगून त्याच्यात पाणी आणि डॉक्टरना लय गोळ्या दिल्या, तो लय भरमसाठ गोळ्या, त्या गोळ्या आणायच्यात मेडिकलवर, तेवढ्या आणा. नीट चालवत जा रे गाडी. मला फोन आला तेव्हा एवढी भीती वाटली होती, मला काय सांगू. काळजी घे. इंदू, तुला एक गोष्ट सांगू का, माझा अपघात नाही झालाय. म्हणजे अगं हा घातपात आहे. अगं माझा ऍक्सिडेंट ठरवून केला गेलाय. कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न केलाय. काय बोलतोस पप्प्या? अगं हिंदू, खरं तेच बोलतोय. माझी गाडी कधीच स्पीड मध्ये नसती आणि तेव्हा सुद्धा रोड अगदी मोकळा होता, रोड टॉप होता. अरे मग ऍक्सिडेंट कसा झाला? इंदू, अगं मी पदुबाईच्या थिट्याजवळचं ते पिंपळाचं झाड आहे ना, तिथून मी राईट घेतला आणि मग मला कोणीतरी धक्का द्यावा ना, तसं मी अचानक गाडीहून फेकल्या गेलो.
पप्या अगं इंदू, मी नशा करत नाही, तुला माहितीये ना. अरे मग असं कसं कोणी तुला धक्का दिला? कसं ढकललं, कसा धक्का दिला काही माहिती नाही, पण ही गोष्ट मी सगळं माझ्या आईला सांगितलं तर तिने पण नाही विश्वास ठेवला याच्यावरती. पण मला विश्वास आहे तुझ्या. मला सांग, कुणावर संशय आहे का तुला? इंदू, मला श्रीकलावरती फुल डाऊट आहे, कारण आपण तिच्या जोडीदाराचा शोध घेत होतो. ही गोष्ट तिच्यापर्यंत नक्की पोहोचली असणार आणि म्हणूनच तिनं माझा गेम करायचा ठरवला असेल. इंदू, नक्कीच तिच्याकडे कुठली तरी शक्ती आहे बघ, नाही त्या पप्या शेठचा असा अपघात होणं शक्यच नाही. उचल श्रीकला, उचल. हॅलो. अगं, तुला किती वेळा सांगितलं की मला असा डायरेक्ट फोन नाही करायचा म्हणून. कशाला फोन केलायस तू मला? तुला आनंदाची खबर द्यायची होती. ती देऊ की फोन ठेवू? बोल आता पटकन, काय झालंय? तो इंद्रायणीचा 150 दोस्त आहे ना, त्याला चांगलाच आपटलाय. म्हणजे? ते पदोबाईच्या तिठावर पिंपळाचं झाड आहे ना, इकडनं उजवीकडनं वळताना दिला पाणी मागत धक्का, पडला चांगला सनकून. मेला मेला तर नाही ना? या बारीला स्वर्गाला जाऊन नुसती घंटी वाजून परत आलाय. आणि पुढच्या वेळेस जर गप्प बसला नाही तर मग डायरेक्ट देवाच्या दरबारातच हे पार्सल. जो आपल्या मार्गात उभा तो कायमचा आडवा. बरं रत्ना, चांगली बातमी सांगितली म्हणून यावेळेस सोडून देते, पण असा डायरेक्ट फोन करायचा नाही कुठल्याही वेळी. का? काय करशील? तुझ्या गाडीचा ब्रेक फेल करेन. ठेव आता फोन. आजकालच्या पोरांना कसली काळजी राहिली नाही. हातात गाडी आली की नुसती वेगाने पळवत सुटायची. घरच्यांची काळजी नाही, आईबापांची काळजी नाही, स्वतःच्या जीवाची काळजी नाही, रस्त्यावरून चालणाऱ्याची काळजी नाही. काय एवढं या पोरांना त्या वेगाचं आकर्षण आहे विठुरायालाच ठाऊक. काय रे बाबांनो, हा कसं आहे पप्या? आता काही सिरियस नाही ना? काळजीचं काहीच कारण नाहीये, पण हात फ्रॅक्चर झालाय, डोक्यावर टाके पडलेत, खूप दुखतंय हो त्याला. थांबतो जरा, बरं होऊन येऊ दे, चांगला झापणार आहे मी त्याला. हो चांगलं झापा त्याला. मी पण आता झापूनच आलोय चांगलं. महाराज, काळजी करू नका. तो हळूच चालवत होता गाडी, आरामात चालवत होता. मग ऍक्सिडेंट कसा झाला? गाडी चालवता चालवता अचानक कोणीतरी आपोआप ढकललं त्याला? सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही, पण हो, त्याला महाराज, हा अपघात नाही, घातपात होता. कुणीतरी ठरवून केलंय महाराज.
कुणीतरी हा ऍक्सिडेंट घडून आणलाय. या श्रीकलेला घाम फुटलाय म्हणजे नक्कीच हिने काहीतरी केलंय. प्रत्येक गोष्ट हिला कशी कळते? बापरे, आता ही माझं गुपित फोडणार की काय? अगं इंदू, असं कसं काय शक्य आहे? पप्पाचा ऍक्सिडेंट झालाय ना, कोणी घडवून का आणेल तो? एक मिनिट थांब, अधू थांब. इंदू, हे सगळं काय बोलतीस तू? नेमकं काय घडलंय? नाही म्हणजे पप्या काही बोललाय का तुझ्याशी? काही सांगितलंय का त्याने तुला? कधी म्हणाला? एक मिनिट, मी जेव्हा ते औषध गोळ्या आणायला गेलो होतो तेव्हा म्हणाला का? पण पुरावा काय? तो जे म्हणालाय त्याला पुराव्याची गरज नाही. म्हणजे त्याच्या मते हे सगळं मुद्दाम विठुरायानं घडून आणलंय. काय? अहो महाराज, तोच म्हणाला की विठुरायानं मुद्दाम हे केलंय मला अद्दल घडवायला, मला अक्कल यायला. काय ठेच लागल्याशिवाय अक्कल येत नाही ना. म्हणून त्याला डोक्यावर पण टाके पडलेत, त्याला अक्कल येईल म्हणून. काय इंदू, एकदम सस्पेन्स मध्ये टाकलं होतं तो आम्हाला. बरं चला, खूप रात्र झाली, झोपूया. हा, नाही आता जाऊन झोपूया. उद्या परत काकड आरती आहे. चला चला. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज इंद्रायणी जी. तू तर माझं लग्न झाल्यापासून अगदी बिंदास्त, न घाबरता न बावरता माझ्या खोलीमध्ये यायला लागलीस की. तुझी फालतू बडबड झाली असेल तर एक विचारू? 10 विचार, पण मी उत्तर देईनच अशी अपेक्षा मात्र बाळगू नकोस. गोपाळ, तुला सरळ बोलताच येत नाही ना रे? मास्तरीण बाई, माझी अवस्था तुमच्यामुळेच झाली अहो. मला फसवून. मी तुला फक्त एवढं विचारायला आले की तू शकुंतला काकींचे औषध बदललेस का? मी माझ्या पेशंटची औषधं बदलली की नाही हे विचारणारी तू कोण ग? डिग्री काय आहे तुझ्याकडे? का मेडिकल सायन्स या शब्दाचं स्पेलिंग लिहिता यायला लागल्यावर आपण डॉक्टर झालो असं वाटायला लागलंय तुला? गैरसमज होतोय तुझा. मी तुला सांगितलं नाही, विचारलं की तू मावशीची औषधं का बदलली नाहीत. इंद्रायणी, मी डॉक्टर आहे अगं. काय करायचं काय नाही हे मला चांगलंच कळतं. हे असं उठसूट गंमत म्हणून, मूड झाला म्हणून औषधं बदलता येत नाही. नाही पण तुझं बरोबर आहे, तू त्या व्यंकट महाराजांची शिष्य आहेस ना. त्यांना स्वतःच्या मुलाच्या मनातलं कळो न कळो, पण आपल्याला अख्ख्या जगातलं सगळं कळतं असं वाटतं त्यांना. तुलाही तसंच वाटत असणार. तू व्यंकू महाराजांबाबतीत असं कसं काय बोलू शकतोस? हे मी हे सगळं पहिल्यांदा बोलतोय असे एक्सप्रेशन्स देऊ नकोस प्लीज. आणि मला औषधं बदलायला सांगण्याचा गाढवपणा सुद्धा करू नकोस. हा गाढवपणा आधीच कुणीतरी केलेला आहे. म्हणजे मावशीची औषधं बदलली आहेत?
जिने केलंय तिला विचार. श्रीकला, तू मावशीची औषधं बदलली आहेस का? श्रीकला, तू मावशीची औषधं का बदललीस? चहा. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना तू मला. गोपाळ, अरे तुझ्या बायकोकडे असेल मेडिकलची डिग्री. गोपाळ, तू प्लीज आधी चहा घे ना. आपण निवांत बोलूयात या विषयावर. थंड होईल ना. तुम्हाला गोपाळशी अजून काही बोलायचंय का? मग त्याला शांततेत चहा पिऊ देते. या तुम्ही. अरे वा, आज सगळी फंट्या गँग एकदम एकत्र. या या या. काय तो संभा आपली शाळेची जागा सोडायला तयार झालेला दिसतोय. कुत्र्याचा शेपूट येतो संभा. सतत लाटक काठीची भाषा करत असतो. एक नंबरचा आडेल तट्टू माणूस आहे. पण महाराज, त्याच्याकडे बघितलं ना, त्याला माणूस म्हणावा की नाही हाच प्रश्न पडून जातो बघा. त्याचं इनकमिंग पूर्णपणे बंदच आहे बघा. त्याच्याशी बोलण्यात काय पॉइंट आहे असं मला तरी वाटत नाही. अरे पण पॉइंट नाहीये असं म्हणून कसं चालेल? हा शेवटी आपल्या शाळेच्या जमिनीचा प्रश्न आहे. तो सोडवावा तर लागणारच. हो ना, आधी शाळेच्या मुदतीचे एवढे महिने चालले गेलेत. तू थोडेच दिवस राहिलेत ते आता गुंड संभा. मी तर म्हणतो ना महाराज, पोलिसांचा सरळ फौजपाटा घेऊन जावा आणि सरळ त्यांना 4 रट्टे देऊन टाकावे, म्हणजे सरळ होऊन जातील. पण आपली इंदू नाही म्हणते ना ते. कारण वर दिसतंय तेवढं सोपं नाहीये प्रकरण. तुम्हीच विचार करा ना. एका रात्रीत झोपड्या उभ्या झाल्या. कोण कुठला गुंड गावच्या सरपंचांना दाद देत नाही. असं सहजासहजी शक्य आहे का? आणि त्याला झापडवायला असा कितीक वेळ लागतोय? पण त्यानंतर काय परिणाम होणार आहे त्याचा विचार केलाय का तुम्ही? अगं पण आपण जेव्हा जेव्हा त्याला बोलायला गेलोय तेव्हा त्याने विषय वादविवादाकडेच वळवलाय. तुम्हीच विचार करा. पोलिसांकडे नेलं प्रकरण तर मामला कोर्टात जाईल. आणि कोर्टात किती वेळ लागेल आपल्याला ते माहित नाहीये. आहे का आपल्याकडे तेवढा वेळ? शाळा लवकरात लवकर उभी राहणं हे महत्वाचं आहे. नाही, बरोबर बोलते इंदू. काय आहे, आपल्यासाठी सुद्धा हा प्रश्न चर्चेनं आणि सामोपचारानं सुटला तर चांगलंच आहे. सहमत आहे व्यंकू महाराज. शेवटी अडलेली नडलेली लोक आहेत. त्यांच्या गरजेचं भांडवल करून कोणीतरी त्यांना तसं वागायला प्रवृत्त करतंय. महाराज, मी काय म्हणते, आपण या लोकांनाच विश्वासात घेतलं तर? अगं पण इंदू, आपण कमी प्रयत्न केलेत का? आम्ही त्यांना कितीदा सांगितलंय की दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करून देतो. तर संभाला तर म्हटलं की तुला काम देतो, पण ऐकायला तयारच नाहीत. मग ते ऐकेपर्यंत त्यांना सांगूयात. संवादाने प्रश्न सुटतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि फंट्या गँगच्या मेन माणसावर आमचा पूर्ण विश्वास आहे. महाराज, आम्ही आता एक काम करतो. आम्ही सगळी फंट्या गँग मिळून ना तिकडे एकत्र जातो. एकत्र गेल्यावर काहीतरी मार्ग नक्की निघेल. चला. चांगलंय की मग. आता आपल्या शाळेतल्या मुख्य शिक्षिकेनीच ठरवल्यानंतर ती त्या संभाला नक्की वठणीवर आणणार.
कसा झाला चहा? अप्रतिम. हे म्हणजे अशा चहानी दिवसाची सुरुवात झाली की दिवस उत्तमच जाणार. कसा जाणार? उत्तम. तू काहीतरी विचारत होतास का मला? मी माझ्याकडून कसलं तरी उत्तर हवं होतं. मला शकुंतला आईंची औषधं कोणीतरी बदलली आहेत. कोणी बदलली बरं? कोणी बदलली? मी बदलली. पण आता हे सगळं विसरून जायचं. विसर बरं. विसरलो. आता बाहेर जर कोणी विचारलं की औषधं कोणी बदलली तर काय सांगशील? मी बदलली. व्हेरी गुड. आता उठ. आता तुला माझ्या मागून यायचंय. आपल्याला एक खूप मोठं काम करायचंय.